नमस्कार. भाताची शेती करत असताना चिखल आपण करतो, कंटिन्युअस पाणी असतं, मग त्याच्यामुळे ऑक्सिजन खूप कमी प्रमाणात किंवा अजिबात मातीच्या दोनकडे राहत नाही. मग याच्यामुळे मुळी कशी वाढणार, याच्यामुळे मग मायक्रोऑर्गॅनिम्स म्हणजे जीवाणू बुरशा कशा वाढणार, त्यामुळे अशा शत्रुवृक्षांचा प्रादुर्भाव खूप होतो. ट्रान्सप्लांटेशन नंतर जे रूटच्या डेव्हलपमेंटची गरज आहे ती देखील आपल्याला अजिबात मिळत नाही. आणि जेवढे टिलर्स कमी येतील, फुटवे कमी येतील, तेवढं कमी प्रमाणात आपल्याला उत्पादन मिळेल. त्यामुळे जेवढे फुटवे जास्त तेवढा आपला फायदा त्याचा होणार आहे. मग यासाठी काय करू शकतो? यासाठी बेसल डोस मध्ये जर आपण ॲग्रोक्विसाचं एलिफंट अम्ब्रेलाच्या अंडरचं मिसा वॅम्प 4 kg पर एकर जर बेसल डोस मध्ये याचा वापर केला किंवा गरजेनुसार हे फोकून घेतलं आपण जमिनीत, त्याचा फायदा काय होईल? अल्टमी टेक्नॉलॉजी म्हणजे काय आहे? ॲग्रोक्विसा लॉंग टर्म मायक्रोबायो इफिशियन्सी, म्हणजे जास्तीत जास्त दिवसापर्यंत जीवाणू किंवा बुरशांची उपलब्धता किंवा त्यांचे कार्यक्षमता. मग याच्यामध्ये बायोब्लॉक या मीडियाचा वापर केला आहे, जे 3 पार्टिकल साईज मध्ये आहे. 3 पार्टिकल साईज मध्ये असल्याने फायदा असा होतो की आपण जेव्हा याच्यात जमिनीत त्याचा बेसल डोस म्हणून टाकतो किंवा आपण चालू पिकामध्ये जर याला फुकून दिलं तर अतिशय सूक्ष्म जे कण आहेत ते लगेचच विरघळतात 24 तासात. ते विरघळल्यामुळे त्याच्यातनं मायक्रोरायझा आणि जीवाणू, म्हणजे याच्यामध्ये कॉम्बिनेशन काय आहे? मायक्रोरायझा आहे, हेलिकोबॅक्टर आहे, पीएसबी आहे, केएमबी आहे, थायोबिसिलस आहे आणि ट्रायकोडर्माच्या देखील स्पेसीज आहे. मग याच्यामुळे ते सुरुवातीच्या बारीक कणांसोबत विरघळून जमिनीत पोहोचतात आणि जसं मायक्रोरायझा आपल्याला कार्य माहिती आहे, स्वतःचा एक तंतुमंती झाडाच्या मुळाच्या आत टाकणार आणि विरुद्ध दिशेला ती वाढत जाते. मग आजूबाजूला जेवढं जिथे मुळ्या पोहोचू शकत नाही, ज्या स्पीडने मुळ्या पोहोचू शकत नाही, त्याच्यापेक्षा 100 पटीने जास्त ही वाढणार, खोल आणि आडवी देखील. आणि तिथून मग सर्व प्रकारचे जसं फॉस्फरस आहे, मायक्रोन्यूट्रंट आहे, ते ती अपटेक करून घेणार आणि पिकाला उपलब्ध करून देणार एखाद्या स्ट्रॉ प्रमाणे. हे मायक्रोरायझाचं कार्य आहे. हेलिकोबॅक्टर, पीएसबी, केएमबी यांचं कार्य तुम्हाला माहिती आहे. थायोबॅसिलस एक खूप महत्वाची स्पेसीज आहे भात पिकामध्ये, कारण की भात पिकाला झिंकची गरज असते. मग झिंकची उपलब्धतेसाठी आपल्याला थायोबॅसिलस, थायोऑक्सिडन्स प्रजाती याच्यामध्ये आहे आणि सूत्रपुरुषांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सुरुवातीपासून ट्रायकोडर्मा देखील याच्यात आहे. मग 3 ते 7 दिवसानंतर दुसरी पार्टिकल साईज विरघळते, तेव्हा परत सूक्ष्मजीवांची उपलब्धता होते. परत 20 ते 30 दिवसानंतर तिसरी पार्टिकल साईज विरघळते, तेव्हा देखील पुढची उपलब्धता होते. मग अशा प्रकारे अनलिमिटेड 30 दिवसापर्यंत गरजेनुसार मायक्रो ऑर्गॅनिझम्सची उपलब्धता तिथे होत असते. इतर उत्पादनामध्ये ती वन टाइम होऊन जाते, त्याच्या आपल्याला खूप जास्तीत जास्त दिवस फायदा होत नाही. ठराविक 11 दिवस ते 14 दिवसापर्यंत फायदा होतो. याचा 30 दिवसापर्यंत कमीत कमी फायदा होतो. मग तो याचा एक ऍडव्हान्टेज आहे. त्याच्यानंतर बायोब्लॉक हा मीडिया असा आहे का हा मॉइश्चर सोबत कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅश आणि इतर झिंक वगैरे हे न्यूट्रिएंट्स देखील ओढून ठेवतो आणि पिकाला जसं लागेल तसं उपलब्ध करून देतो. त्यामुळे मिसळांचा तुम्हाला तो एक ऍडव्हान्टेज आहे. त्याच्यानंतर जिथे ऍक्टिव्हेशनसाठी ज्या न्यूट्रिएंट, ज्या एनर्जीची, ज्या मॉइश्चरची गरज आहे मायक्रोरायझा किंवा ते देखील तो अवेलेबल करून देतो आणि पिकाला उपलब्ध करतो. मग अशा प्रकारे मी आपल्याला सजेस्ट करेन की बायोब्लॉक मध्ये तयार केलेले अल्टमी टेक्नॉलॉजी जे हे मिसाव्याम आहे, ते मिसाव्याम तुम्ही 4 kg प्रति एकर तुमच्या भात पिकामध्ये किंवा इतर कुठल्याही पिकामध्ये नक्की याचा एकदा वापर करतो. धन्यवाद.